तर आज मी बनवली एकदम छान मस्तपैकी मसालेदार अशी चटपटीत खाता क्षणी तुमची तोंडाची चव वाढन इतकी मस्त तोंडली बनवलेली आहे। टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे। सकाळच्या घाईमध्ये तुम्ही याला सहजपणे बनवू शकता, म्हणजेच कमी वेळामध्ये। तर पाहू शकता किती छान अशी चटपटीत अशी मसालेदार तोंडली बनवलेली आहे। लागणारं साहित्य इतकं कमी आहे, आपल्या रोजच्या मसाल्यामध्ये तयार होती, पण खाताना मात्र इतकी टेस्टी लागते। कुठलाही वाटण नाही करायचं, काहीच नाही, अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण ही तोंडलीची भाजी बनवणार आहोत। तर टिफिनसाठीच भाजी बनवत आहे मी, तर त्यासाठी थोड्याशा तोंडल्या घेतलेल्या आहेत, एक दोन अशा पिकलेल्या आहेत, काय हरकत नाही। हे अशा तोंडल्या ना मी अशा उभ्या कट केल्यात, म्हणजे एक तोंडलीचा मधोमध भाग केलेला आहे, म्हणजे दोन भाग केलेत। तुम्ही आवडीनुसार याला पातळ काप करू शकता, गोल काप करू शकता, कुठल्याही प्रकारे तुम्ही याला कटिंग करू शकता। तर मी असे दोन काप केलेले आहेत। इकडे कांदा टमाटर चिरून घेतलेला आहे, एक कांदा आणि एक टमाटर चिरून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण टाकायचे सुरुवातीला थोडेसे जिरे, हवं तर तुम्ही इकडे लसूण आणि अद्रकचा थोडासा कूट टाकू शकता किंवा स्किप करू शकता, काही हरकत नाही। बाहेर पाऊस चाललेला आहे, पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज इग्नोर करा, कारण आता पावसाचे दिवस आहे, सगळीकडेच पाऊस चाललेला आहे। हे बघू शकता, जिरे थोडेसे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा। आपण ह्या तोंडलीच्या भाजीमध्ये ना अजिबात कुठलंच वाटण टाकायचं नाहीये, अगदी सिंपल पद्धतीने झटकीपट होणारी भाजी आहे। हे बघा, कांदा टमाटर जिऱ्यासोबत छान प्रकारे मस्त फ्राय करून घ्या, जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही, जोपर्यंत याचा कच्चापणा जात नाही, तोपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं। तसं बघायला गेलं तर तोंडलीची भाजी ही वाटण करून पण होती, ती भाजीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, पाहू शकता तुम्ही। हे बघा, थोडंसं आपलं कांदा टमाटर चांगल्या प्रकारे लाल झालं, म्हणजे परतून झालं की मग आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे। आता चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे, ह्याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा मसाला टाकलाय, आवडीनुसार कमी तिखट करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि मग अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत, म्हणजे हे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे। बघू शकता, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकलेले आहे। थोडंसं वाटलेलं, म्हणजे आपलं सुकं खोबरं भेटतं बघा किसलेलं, त्याचा 1 चमचा टाकला ना तर छानपैकी चव येते। आता हे सगळे आपले रोजचे मसाले मी याच्यात टाकून घेतलेत, ह्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं। चवीनुसार मीठ पण ह्या स्टेजवर टाकून घ्या, म्हणजे व्यवस्थित सगळ्या भाजीला एकजीव होऊन जातं मीठ, कारण मीठ हळद मिठामध्ये सेट झालं की भाजीला मग परफेक्ट बसतं। हे बघा किती छान याचा मसाला तयार झालाय। आणि ही आता आपण कटिंग केलेली स्वच्छ धुवून घेतलेली तोंडली याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं। ही भाजी तुम्ही थोडासा रस्सासुद्धा करू शकता, पण टिफिनला आपण सुक्याच भाज्या नेतो, त्यामुळं ही सुक्कीच करायची। अगदी थोडा, जर भात वगैरे नेत असतात तर थोडासा अगदी नॉर्मल रस्सा करा। आता ह्या सगळ्या तोंडल्या बघा कशा मसाल्यामध्ये पॅक झालेल्या आहेत, हळद मीठ मसाला सगळं त्याला एकजीव झालेला आहे। फक्त थोडंसं, अगदी थोडं पाणी टाकायचं आणि वाफेवर ही भाजी शिजून द्यायची। मी थोडंसं पाणी टाकले, झाकण ठेवायचं याच्यावर, गॅस अगदी स्लो करायचा आणि मंद आचेवर याला शिजून द्या। 1-2 मिनटात ही भाजी तयार होते, कारण तोंडली ही लगेच नरम सॉफ्ट पडली जाते। तर पाहू शकता याचं टेक्स्चर बघा तुम्ही, किती सुंदर दिसते भाजी, एकदम अशी चमचमीत वाटते आणि खायला पण भारी लागते। एकदा ट्राय करून नक्की बघा। भरलेली तोंडली पण आहे, मी बनवली नाही कधी, पण नक्की बनवून दाखवून तुम्हाला। हे बघा छानपैकी आता मस्त ही आपली तोंडलीची पचपचीत भाजी, चमचमीत भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी। आणि असं थंडगार वातावरणात गरमागरम जर असं झणझणीत काय खायला भेटलं ना, अगदी मन आणि पोट शांत होतं। हे बघा मस्त झालेले आहेत आणि तोंडल्या पण आपल्या चांगल्या प्रकारे शिजून निघलेल्या आहेत, नरम सॉफ्ट झालेल्या आहेत, अगदी गाळ पण नाही शिजवायच्या। तर गॅस बंद केलाय आणि पाहू शकता तुम्ही आपली ही तोंडलीची चमचमीत भाजी अगदी तिखट झणझणीत झालेली आहे। हे बघा मस्त वाटते आणि तोंडली काय मी जास्त शिजून दिली नाही, कारण ह्याच्यामध्ये ना थोडासा कच्चापणा ठेवायचा,
खाता वेळेस ना थोडं कचकच वाटल्यावर मस्त वाटतं खायला, अगदी गाळमध्ये पिचपिच वाटून जातं। असे तोंडला दिसून पण आले पाहिजेत खाता वेळेस। तर मस्त झालेले आहे, गरमागरम आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया। तर ही आपली झालेली आहे टिफिनसाठी बेस्ट अशी तोंडलीची भाजी। झटकीपट बनवा, रात्रीच्या तोंडल्या कट करून ठेवल्या तर सकाळी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। ह्याला काही वाटण वगैरे करायची गरज नाही, सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने करा, अप्रतिम लागती भाजी। पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, राईससोबत खूप भारी लागते। आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, तोंडली ही हेल्दी आहे, तोंडलीमध्ये खूप गुणधर्म आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा। टिफिनला काही सुचलं नाही तर थोड्याशा तोंडलीमध्ये टिफिनसाठी भाजी ही अशी तयार होती। तर आजचा हा माझा टिफिनचाच बेत आहे, सकाळी झटकेपट केलेली आहे। तर पाहू शकता किती छान दिसते आपली ही तोंडलीची चमचमीत भाजी। गरमागरम आता भाकरी घेणार आहे, राईस घेणार आहे, त्याच्यासोबत याचा आस्वाद घ्यायचा आहे। तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल साध्या सोप्या पद्धतीने केलेली तोंडलीची चमचमीत भाजी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा। भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। स्वस्त राहा, मस्त राहा।